पण इतर महाराजांसोबत मी जेव्हा बोलतो कीर्तनकारांशी, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, तेव्हा आपण सुरुवातीला जसं आपण दुसऱ्याशी बोलताना नमस्कार म्हणतो, तसं आपण त्यांच्याशी रामकृष्ण हरी म्हणतो. पण संग्राम बापूंची स्टाईल जय श्रीरामची आहे. तुमचं वेगळं पण काय आहे? हा, मुळात सर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. आपले जे पूर्वज आहे, आपले वडील असू द्या, आजोबा असू द्या, नाही तर पंजोबा असू द्या, उभ्या महाराष्ट्रातल्या आणि कोणत्याही पक्षातल्या असू द्या, आपल्या दारात पाहुणा आल्यानंतर आपले पूर्वज काय म्हणत होते? राम राम. तुमचेही म्हणत होते. तुमची मराठवाड्यातले, मी पश्चिम महाराष्ट्रातले, पण तुमचेही पूर्वज राम राम म्हणत होते का नाही? एवढं फक्त मला सांगा. राम राम. माझेही पूर्वज राम रामच म्हणत होते. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे, जयघोष नाहीये. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, तो मंत्र आहे. आणि मंत्र हा मनातल्या मनात घोकायचा असतो, त्याचं पारायण करायचं असतं, तो सदा सर्व काळ करायचं असतं. जेव्हा आपला एखादा बांधव भेटतो ना, तेव्हा जयघोष करायचा असतो. आणि तो जयघोष जर काय तो जय श्रीराम आहे, तो जय शिवराय, तो जय हरी आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. मुळात कुठं असं लिहिलेलं नाही की वारकऱ्याला भेटल्यावर रामकृष्ण हरी म्हणा, असं नाहीये. भेटल्यानंतर जयघोष करायचा आहे आपल्या देवाचा, की तू ज्या देवाचा भक्त आहे, मी ज्या देवाचा भक्त आहे, त्याचा जय जयकार असो. मग जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय हरी. मग आता आहे माझ्या नावातच राम आहे, संग्राम. माझं भगवान श्री रामचंद्र प्रभूंवर प्रेम आहे, म्हणून मी जय श्रीराम म्हणतो. काय कोणाला खटकायची अडचण नाही. पुढचा जर रामकृष्ण हरी म्हटला ना, तर मी त्याला रामकृष्ण हरी पण म्हणतो. जय शिवराय म्हटलं तर मी त्याला जय शिवराय पण म्हणतो, जय जिजाऊ म्हणतो. मला कोणाच्या जय घोषाची अडचण नाही. मी जय श्रीराम म्हणतोय, तो कोणा पक्ष संघटना कधी आल्या? आपला राम कधीच आहे. वाल्मिक महर्षींसारख्या, ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांनी दिला आपल्याला राम. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम झाले रामराज्य, काय होणे आम्हासी. तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. राम काय कोणा पक्षाची मक्तेदारी आहे काय? उलट हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक पोरानं जय श्रीरामच म्हटलं पाहिजे. घरात त्याला काय मंत्राचा जप करायचा त्याने तो करावा. पण एक हिंदू म्हणून आज जर हिंदुत्वाचा इतका भारी काळ आलाय, तर वाहू द्या ना जय श्रीरामचा नारा. आणि तुम्ही बघा, आपण थोडे संक्रमण काळात वाढलो, पण आपल्या नंतरची जी पिढी आहे ना, बारीक बारीक पोरं, जा तुम्ही गावात लांबून म्हणतात जय श्रीराम.